नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेले आहेत 9 आणि अजून माझं जेवण झालेलं नाही, पण बाबल्याची इकडे स्वच्छता चालू आहे। हे बघा, बाबल्याला रोजच्याप्रमाणे नेहमीप्रमाणे पप्पा घालतायत फक्त पाण्याने आंघोळ। आता तुम्ही म्हणाल की ताई एवढी थंडी पडले आणि अजिबात काळजी करू नका, एकदम कोमट कोमट पाणी, कोमट काय गरम पण आहे। आणि टायगरला गरम कशावर केले? गरम केलंय, एवढं पाणी गरम आम्ही केले तिकडे चुलीवरती। हे बघा, चूल पेटवलेली आहे इथं, एकदम गावच्या सारखी आहे ना, मस्तपैकी आहे ना, मस्त कडकडीत पाणी होतं याच्यावरती, अगदी एकदम म्हणजे कसं उकळून उकळून पाणी जातंय। आणि मस्त आज आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या एकदम कडकडीत पाण्यावरती झालेल्या आहेत, कडकडीत पाण्याने झालेल्या आहेत। टायगरला पण भारी वाटते बरं का। आता रोज रोज आंघोळ तुम्ही म्हणाल तर रोज नाही आहे, आजचा 4था दिवस आहे त्याला आंघोळ घातलेली। आंघोळ नाही घालत, फक्त धुवून घेत आहेत, कारण सिमेंटमध्ये बसतोय सारखा 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 जाऊन। हे बघा, इथंच आमचं माल कालवतात आणि मग हा येतो संध्याकाळचा आणि तिथेच बसतो। तर ते म्हणाले गार पाण्याने नको, तू थोडंसं पाणी दे। तर मी चांगलं उकळलेलं पाणी मोठा टब भरून दिलेला आहे। बघा तिकडे टब भरलाय मोठावाला आहे ना, तो निळावाला टब आहे ना, तो मोठा टब आहे। आणि त्याला पण भारी वाटतंय, तो पण मस्त। नाहीतर एवढ्या वेळात थंड पाणी असतं ना तर घरात पळत सुटला असता। थंड पाण्याने नको बोलतो, गरम पाण्याने कर, आहे ना तागुली। आता बघा, इथून येईल जसा ते सोडतील ना तसा लगेच येईल आणि त्याच्या चादरीवरती कसा गुडूप होऊन जाईल। बघा, पाय धुवा चांगले, घासलेत का त्याचे खालचे पाय, पाय घासलेत चांगले, नाही येणार विदर्भ, जाऊ नको झटकायचं, तो नाही येणार। तसा शहाणा आहे माझा, गुड्डू बॉय येतो आहे ना बबली, गुड बॉय येतो। म्हणतो पप्पा अजून गरम गरम पाणी टाका, मला बरं वाटतंय जरा। गरम पाण्याने त्याला खरंच बरं वाटतं हो, रोज थंड पाण्याने ना त्याला कोंडा होतो। मग असंच त्याला रोज आता गार पाण्याने नाही धुवायचं, गरम पाण्याने धुवायचं आहे ना, कारण हे इंग्लिश आहे ना, हे रानटी जनावर नाही आहे। दरवाजाचा काय आवाज यायला लागलाय, कुडकुड कुडकुड, काय माहिती। एकदम बंदिवार मधला दरवाजा कसा असतो तो तसा वता। अजून चांगलं संपलं तर ना बाईगर, भारी वाटतंय ना, भारी वाटतं दागोली, दागोली इकडे बघ, भारी वाटतं। अगं बाई पप्पा अजून घाला अंगावर पाणी, वता झटक झटक झटक, अजून झटक लाव। आता येऊ द्यावं घरात, बसा 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 बसा। आता वाट बघल त्यांची, कधी येत आहेत मला पुसायला, मला पुसायला या लवकर, अरे कोणीतरी पुसायला या, आहे ना। पप्पाला आवाज दे टायगर, आवाज दे, दे लवकर आवाज। ए नो नो खाजे खुजे, नो 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 नो, लगेच लागला खाजवायला, काही झालेलं नाहीये। आता तुम्ही म्हणाल की त्याला गोचिड वगैरे झाले असतील, नाही झालेले आहेत, काही गोचिडे वगैरे झाले नाही, सगळे चेक करतो आम्ही, हे काही गोचिडी नाही, पण खाज येते ना अंगाला, त्याची ती ड्रायनेस आहे ना त्याची स्किन एकदम, म्हणून। हे उंदुडी बघते कशी माझी बुंगुडी, अरे माझी उंदुडी। पप्पा येणार आहे तुला अंग पुसायला, वाट बघतो त्यांच्या, आता कधी येत आहेत, कधी येत आहेत। आता येतील हा बाबुली, आता थांबा, हा येणार, ते येणार आणि मग तुझं अंग पुसणार। ए नो नो, आले 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 आले, लवकर पुसा लवकर पुसा, बाबलीला थंडी वाजली माझ्या। रोजची चादर त्याची धुते मी रोज, हात धुते, पण ती दुसरी घे ना, त्याचं राहू दे ना, घ्या ना ती पण, वाटलं तर ही आहे त्याच्या अंगावर टाकली, बघा इकडे काढलेली, मत्त वत्त अंगावर टाकायला, पुसायला नका। ही घ्या, ही घ्या, बस रे खाली, पुसा 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 पुसा। अरे नवली नतली, नवली नतली, माझी बाबली नतली, अगं बाई नवली नतली। आता बशा बशा बशा, मत्त मत्त वाटते ना बाबुली, पुसली, बशी बशी बशी, खाली बशी, खाली बशी, हा खाली बस। हे कॅमेरा घेतला त्याला नखरे नको करू, कुठे जायचं नाही आता, गप्प बस, तिथेच बसायचं गपचूप। आता कॅमेरा बस खाली, बघा अशी नाटकं करतो बघा, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस लवकर, सेट सेट, बस खाली, नाही तर मग उद्या थंड पाण्याने, थंड पाण्याने घालायची का आंघोळ, घाला थंड पाण्याने, घालू घालू का थंड पाण्याने आंघोळ,
मान सांगतोय तो, मान मान पूस म्हणतोय. हा मान वर करतोय मगापासून. आता टायगर कशा आवाज काढेल बघा. कर. टायगरची दाढी पिकली हो. टायगर म्हातारा झाला. हे टायगर म्हातारा झाला. दाढी पिकली. त्याची दाढी सफेद सफेद झाले. हाताला तुमच्या चावायला लागला मला. झोप. नाटक करायला लागले. लाड आलाय म्हणते. लाड आलाय. झोप झोप. हात चावतो. मिस्त्री आलाय. एक ही जगह पे पानी मारो, वो नीचे तक आएगा, वो खींचते रहेगा पानी. सभी जगह पे नहीं मारने का. सब जगह पे मारने का, थोड़ा ज्यादा मारने का, कि वो पानी ना अच्छा. वहाँ पे मारे तो पूरा नीचे तक आना चाहिए. तो उससे क्या है ना, अपना तराई होता है तो दीवार मजबूत होता है. अच्छा. तर मित्रांनो हे बघा, वेळ आहे सकाळची, वाजलेत 9. टायगरचे पप्पा मारतायत तिकडे पाणी बांधकामाला. आणि तेवढ्यात आमचे मिस्त्री एक आलेत, 1-2 बाकी आहेत अजून. तर त्यांनी सांगितलं एकाच जागी मारा. हे ना टायगर, काय सांगितलं? कोण सांगितलं? आणि तू तिकडे काय करत होता बाळादार? चल दाखव मला. चल तिकडे तू काय करत होता? त्यासाठीच मी कॅमेरा घेऊन आली. हा ये चल दाखव. चला या इकडे मित्रांनो. आई गो टायगर, चल दिखाओ दिखाओ दिखाओ, जल्दी दिखाओ. चलो जल्दी दिखाओ. हा इकडे काहीतरी आता करत होता बरं का. हां आता आलाय दाखवायला. हां बघायला आलाय काय चाललंय काय चाललंय. तर इथं आमचा एक रूम. अरे अरे काय काय होय बाबू, काय वाज घेतोय? कोण आलंय? काय आहे बघ. परत बघ. उभा राहा उभा. हां अरे त्याचे कपडे आहेत ते हेल्परचे त्या. हां चाल. मांजर गेली असेल तिथून म्हणून याला वास येते. ती येऊन बसली असावी. हे रूम एवढं झालं आहे आमचा. आता बघू अजून किती किती हाईट तर भरपूर घेतले. त्या लोखंडाला आम्हाला जाऊन टेकायची ही हाईट. त्यामुळे हे बघा भांडी पडलीत, बाटल्या घासायच्यात, त्यानंतर पाण्यात भरून ठेवायची. या लोकांना लागतात पाण्याच्या बॉटल्स म्हणून. थोडीशी कपडे आहेत, टायगरची चादर वगैरे. हां तर असं पाणी भरायचं आहे मला आता. तर ह्या माझ्या पाण्याच्या गडबडीत ह्याची गडबड. चला मित्रांनो आता ही कामं करून घेते मी. टायगरच्या पप्पांनी नेलं आहे पाईप तिकडे. आता पाईप घ्यायचं आहे मला आणि मग त्यानंतर इकडे काम करून घेते. हे किती लावलंय बघ जरा. त्यांनी 56 त्याला 55 पप्पांनी बोललेले ना 55 त्याला. आणि व्यवस्थित करून घेईल. 100 रुपये खर्च कर त्यांचा. घेऊन जायची का काय करायचं? ए टायगर, टायगरचे पप्पा चालले सामान आणायला आणि टायगर लागलाय मग. ए गप गप जरा गप. चप चुप बस. तर मित्रांनो इथं बघा काय आमच्या इथं फॉल्ट काय झाला माहिती आहे का. आम्ही ऑनलाईन आहे ना हॅमर मशीन मागवलेली, ड्रिल विथ हॅमर. हे बघा सुजलने आणि मी आणि सुजलने आम्ही दोघांनी मिळून आहे ना हॅमर मशीन मागवलेली. हे भिंत कसं तोडायला ॲमेझॉनवरून. तर ती काय झाले मध्येच तिला बंद पडते, मध्येच चालू होते. काय झालं काही कळत नाही. तर बघू आता तिला दुकानात रिपेअरिंगला दाखवतो. ऑनलाईन मागवले नाही तर मग रिटर्न करावी लागेल. पण रिटर्न पण आता होते कशी का नाही काय माहिती. कारण ती कालच मागवली आणि आज तिला असा फॉल्ट आला लगेच. असं आहे. कलर मांगा रहे हो रेड ऑक्साइड. वो दूसरा है वो दे दूं? जो कोई भी जो दे दूं? लेकिन ब्रश नहीं है. रुको दो आएंगे. ओ लवकर पाठवा. ते लोखंड आलेत आपल्या इथं ना थोडेसे आणि त्यांना पेमेंट सुद्धा करायचे मला. हे लोखंडवाले आलेत. तर चला मित्रांनो मी आता त्यांचं पेमेंट करते. यांना चहा सुद्धा द्यायचं आहे. आणि टायगर लागलेला मागे. हो पप्पा मलई आणणार आहेत. थांबा. तर टायगरला मलई आणलेली आहे. हा थांब. अरे थांब. देखो कैसा नाटक कर रहे. तू मलई खा. मलई ही बघ मलई. अल्ले टागुलीची मलई. मधू मलई. थांब. फेवलेट मलई खाणार. अरे वा टायगरच्या दीदीनी टायगरला काल मलई आणली. वा मस्त.
चला मित्रांनो, आता जेवण बनवायचं आहे मला. वाजलेले आहेत 12 असं. तर वेळ झालेला आहे आणि अशी धावपळ चालू आहे आमची. तर व्हिडिओ 2 दिवस झाला आपला आला नाही, कारण वेळच मिळत नाही. हे सगळं आता मटेरियल प्रोव्हाइड करावं लागतं त्यांना, इकडून तिकडून काय काय जावं लागतं आम्हाला दुकानदारांकडे असं. त्यामुळे कसं वेळ मिळत नाही तिथून येणं, घरात काम करणं. त्या झोपडीमध्ये ते एवढं कंटाळा आला आहे ना आता आम्हाला. आता असं हे झालं आहे, कारण जवळजवळ 1 महिन्याच्या वरती 1.25 महिना होऊन गेला आता. तर त्यामुळे आता ना झालं कधी होते काम असं झालं आहे. आम्हाला पण खूप हे झालं, पण कसं आमचं घर खूप मोठं स्क्वेअर फूटमध्ये आहे, त्यामुळे ना बांधकामच अजून चाललं आहे. शिवाय हाईट वाढवली, खालून हाईट आम्ही उंच घेतली, 3 फूट वरती चढवली हाईट, त्यामुळे तर वरची हाईटसुद्धा वाढणार असं झालं आहे. अजून तर वरचं काहीच नाही, अँगल पडलेले आहेत, फक्त ते मध्ये मध्ये भिंतीतच आपले टाकता येत आणून असं चाललं आहे. तर त्यामुळे काय झालं आहे, होईल पण तरी पण आम्ही माणसं लेबर वगैरे जास्त लावले. 3 मिस्त्री आहेत, 5 लेबर आहेत त्यांच्या हाताखाली, तरी पण नाही. पण आता माळा चढल्याच्या नंतर मग म्हटलं मग त्यांना चाल मिळून जाईल वरती. खाली कसं आहे त्यांना चाल मिळत नाही, शिवाय त्यांना लेवल करावी लागते एक भिंतीची बरोबर, तसं चाललेलं आहे. म्हणून म्हटलं जाऊ दे जरा 3 मिस्त्री तोपर्यंत ठीक आहेत, होतं आहे तोपर्यंत. आता 8 दिवस झाले आज बरोबर, आणि 8 दिवसामध्ये झालं आहे काम. पण आता वरती जेव्हा उचडेल तेव्हा जरा खरी मजा येईल, म्हणजे कशी तेव्हा वाटेल आपल्याला की खरंच आता चांगलीच कामाची सुरुवात झालेली आहे असं. टायगर पण कंटाळलेला आहे, हा बघा ना सारखा बाहेर सोड, आणि सुमित घेतो दिवसात झोपून, हा काय उठायला तयार नाही आणि हा कंटाळतो. मग तो दुपारचा उठतो, उन्हात मी त्याला बाहेर सोडत नाही. आता आजही त्याला घेऊन नाही गेली, मी खाली पण तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये, तिथेसुद्धा खणलेलं आहे, रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तिथे पण घेऊन जायला सगळी माती धूळ वगैरे आहे. पण तरी मी तिथं थोडंसं आपलं फिरवते आणि आणते. तर काल काय त्याला नेलं नाही, आज आता सुमितला उठवते आणि त्याला सांगते घेऊन जा असो. चला ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत